विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. इयत्ता 7वी सामान्य विज्ञानामधील 5वा धडा अन्न पदार्थांची सुरक्षा याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग यातील सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांची उत्तरे लिहूया. प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे आपल्याला कंसामध्ये काही पर्याय दिलेले आहेत. किरणीयन, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, नैसर्गिक परिरक्षक आणि शेवटचा पर्याय आहे रासायनिक परिरक्षक. हे पर्याय योग्य जागेमध्ये भरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहेत. पहिलं वाक्य अ आहे, शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात. इथे निर्जलीकरण हा शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे. हा विधान आहे, दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानपर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थाच्या परीक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात. इथे पाश्चरीकरण हा शब्द आपण भरलेला आहे आणि हे विधान योग्य पद्धतीने पूर्ण केलेलं आहे. ई विधान आहे, मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे. मीठ हे नैसर्गिक परिरक्षक असतं, त्यामुळे नैसर्गिक परिरक्षक हा पर्याय भरून आपण हे वाक्य पूर्ण केलेलं आहे. आणि पुन्हा ई विधान आहे, व्हिनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे. इथे रासायनिक परिरक्षक हा पर्याय भरून आपण वाक्य पूर्ण केलेलं आहे. यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यातला अ प्रश्न आहे, दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात. आता दुधाचे पाश्चरीकरण कसे केले जाते हे आपल्याला लिहायचं आहे. उत्तर पाहूया. 1. पाश्चरीकरण पद्धतीने दूध 80°C तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते. आणि 2. नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. त्यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते. अशा पद्धतीने दुधाचे पाश्चरीकरण केले जाते. आपण इथे व्यवस्थितपणे ती प्रक्रिया कशी केली जाते ते 2 मुद्द्यांमध्ये लिहिलेलं आहे. यानंतर हा प्रश्न आहे, भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत. उत्तर पाहूया. 1. भेसळयुक्त अन्नामुळे खाणाऱ्याच्या आरोग्याला धोका पोहोचतो. 2. अन्नातील वेगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. 3. दीर्घकाळयुक्त भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात. तसेच कॅन्सर सारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो. ई. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात. उत्तर पाहूया. 1. घरातील अन्न सुरक्षित राहण्यासाठी माझे आई बाबा अन्नपदार्थ थंड ठिकाणी ठेवतात. आणि 2. अन्न वाळवून, सुकवून, उकळून किंवा हवाबंद डब्यात ठेवतात. यामुळे अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही, ते खराब होत नाही, म्हणजेच अन्न सुरक्षित राहते. यानंतर प्रश्न ई आहे, अन्न बिघाड कसा होतो. अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते. उत्तर पाहूया. 1. अन्नाचा बिघाड अतिशय सहजरित्या होतो. शेतापासून ते ग्राहकापर्यंत अन्न वाहतूक करताना अन्न पदार्थांना इजा पोहोचू शकते.
2. अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादीमुळे अन्न खराब होते. काही नाशवंत अन्नपदार्थ लवकर खराब होतात. 3. दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात, त्यांच्यात अंतस्था बदल होत असतात. याच प्रश्नातील पुढे चौथा मुद्दा आहे, रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ बिघडतात. काही अन्नपदार्थांचा धातूंशी संपर्क झाल्यास अशा प्रक्रिया होतात. आणि पाचवा मुद्दा आहे, हवा, पाणी, जमीन यामध्ये सूक्ष्मजीव किंवा परिसरातील कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे अन्न बिघाड होतो. त्यानंतर प्रश्न आहे, अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर तुम्ही कराल? उत्तर पाहूया. अन्न टिकवण्याच्या खालील पद्धतीचा वापर आम्ही करू. यातील पहिली पद्धत आहे वाळवणे, यालाच आपण सुकवणे असंही म्हणतो. दुसरी पद्धत थंड करणे, अन्न थंड करूनही आपल्याला टिकवता येतं. 3. बंद डब्यात ठेवणे. आणि 4. अन्न खारवणे. अशा पद्धतीने या 4 पद्धतीने आपण अन्न टिकवू शकतो. पुढे प्रश्न तिसरा आहे, काय करावे बरे? यामधील प्रश्न आहे, बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे ते या उत्तरात लिहायचं आहे. उत्तर पाहूया. 1. उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये, त्यावर माशा बसलेल्या असतात. 2. असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. 3. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. आणि 4. इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून परावृत्त करावे. अशा प्रकारे जर कोणी उघड्यावर मिठाईची विक्री करत असेल तर आपण काय करायला हवं ते आपण इथे लिहिलेलं आहे. यानंतर प्रश्न आहे, पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. आता अशा परिस्थितीत आपण काय करणार ते आपल्याला लिहायचं आहे. उत्तर पाहूया. 1. अस्वच्छ हाताने पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरूक करावे, म्हणजे त्याच्या लक्षात आणून द्यावं की तो चुकीचं करत आहे. 2. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून द्यावी. आणि 3. आपण स्वतः अशा ठिकाणी पाणीपुरी खाणे टाळावे. प्रश्न आहे, बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत. अशा वेळी आपण काय करायला हवं ते लिहायचं आहे. उत्तर पाहूया. 1. बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत, व्यवस्थित धुवून कोरडी करावी. 2. त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. 3. फ्रीज नसेल तर कापडी पिशवीत भाजीपाला, फळे नीट झाकून ठेवावीत. प्रश्न आहे, उंदीर, झुरळ, पाल यापासून अन्न पदार्थांचे रक्षण करायचे आहे. मग आपण काय करणार अशा वेळी ते लिहायचं आहे. उत्तर पाहूया. 1. अन्न पदार्थ नीट झाकून ठेवावेत. 2. जिथे उंदीर व झुरळे फिरणार नाहीत अशी उंचावरील जागा निवडावी. आणि 3. फडताळात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्न पदार्थ सुरक्षित राहतील. यानंतर
प्रश्न चौथा आहे, आमच्यातील वेगळा कोण हे शोधा. इथे आपल्याला गटात न बसणारा शब्द वेगळा लिहायचा आहे. त्यातील अ आहे मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल आणि सोडियम बेन्झोएट. यामध्ये मीठ हा गटात न बसणारा शब्द आहे. तो नैसर्गिक परिरक्षक आहे, त्यामुळे तो गटात बसत नाही. तर उत्तर आपण मीठ लिहिलेलं आहे. यानंतर हा प्रश्न आहे, लाखीची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल येलो आणि हळद पावडर. यामध्ये हळद पावडर हा गटात न बसणारा शब्द आहे. तो आपण इथे वेगळा काढून लिहिलेला आहे. बाकीच्या सर्व वस्तू या अन्न भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आहेत. यानंतर केळी, सफरचंद, पेरू व बदाम. यामध्ये बदाम हा गटात न बसणारा शब्द आहे, कारण तो सुकामेवा या प्रकारात येतो. केळी, सफरचंद, पेरू ही फळं मात्र काही काळाने खराब होतात. बदाम मात्र बराच काळ टिकतो, त्यामुळे बदाम हा गटात न बसणारा शब्द आपण वेगळा लिहिलेला आहे. यानंतर साठवणे, गोठणे, निवडणे व सुकवणे या 4 पद्धतींमध्ये साठवणे ही पद्धत थोडी वेगळी आहे. त्यामध्ये आपण अन्नपदार्थ आहे तसे साठवून ठेवत असतो, त्यावर कोणती प्रक्रिया करत नाही. परंतु गोठणे, निवडणे, सुकवणे यामध्ये आपण त्यांची निवड करत असतो किंवा काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करत असतो. त्यामुळे इथे गटात न बसणारा शब्द साठवणे आहे, तो आपण उत्तरामध्ये बाजूला काढून लिहिलेला आहे. यानंतर प्रश्न 5 आहे, खालील तक्ता पूर्ण करा. इथे आपल्याला 4 पदार्थ दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कशाची भेसळ केली जाते ते पुढच्या कॉलम मध्ये दिलेले आहेत आणि काही जागा गाळलेल्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. तर मेटॅनिल येलो हे आपल्याला भेसळ दिलेली आहे. ही हळद पावडर मध्ये भेसळ केली जाते. त्यामुळे भेसळ जर मेटॅनिल येलो असेल तर त्यासाठीचा जो पदार्थ आहे तो आहे हळद पावडर, तो आपण गाळलेल्या जागी भरलेला आहे. यानंतर आपल्याला पदार्थ दिलेला आहे मिरी. मिरीमध्ये पपईच्या बिया मिसळल्या जातात, भेसळ केली जाते त्यांची. त्यामुळे भेसळच्या ठिकाणी आपण मिरी समोर पपईच्या बिया लिहिलेला आहे. यानंतर आपल्याला भेसळ दिलेली आहे लोहकीस. तर लोहकीस रवा या पदार्थामध्ये टाकला जातो भेसळ म्हणून, तेव्हा पदार्थ आपण इथे रवा ही गाळलेली जागा भरलेली आहे. यानंतर आपल्याला पदार्थ दिलेला आहे मध. तर मधामध्ये गुळाचे पाणी मिक्स केले जाते भेसळ म्हणून, तेव्हा भेसळच्या ठिकाणी गुळाचे पाणी लिहून आपण गाळलेली जागा भरलेली आहे आणि 4ही ठिकाणी योग्य शब्द लिहून आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे. यानंतर प्रश्न 6वा आहे, असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा. इथे आपल्याला काही विधानं दिली आहेत. सुरुवातीला आपल्याला त्या विधानाचं कारण द्यायचं आहे आणि त्यावर काय उपाय करायचं हे आपल्याला त्यानंतर लिहायचं आहे. त्यामुळे आपण उत्तराची 2 भागात विभागणी केलेली आहे. सुरुवातीला आपण त्या विधानाचं कारण देणार आहोत आणि नंतर त्यावर काय उपाय करता येतील हे दुसऱ्या भागात देणार आहोत. त्या सुरुवातीला अविधान आहे, गुणात्मक अन्न नासाडी होत आहे. आता अशा परिस्थितीचं कारण आपल्याला सुरुवातीला लिहावं लागेल. पहिल्यांदा कारण पाहूया. अन्नाच्या गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची गुणात्मक नासाडी होय. पुढील कारणांनी अन्नाची गुणात्मक नासाडी होते. इथे आपण सुरुवातीला गुणात्मक नासाडीचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. आता आपण कारणे पाहूया. त्यातील पहिलं कारण आहे, अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरून अन्न रक्षण करणे. 2, परिरक्षकांचा प्रमाणाबाहेर म्हणजेच अतिरेकी वापर करणे. यानंतर तिसरं कारण पाहूया. चुकीच्या स्वयंपाक पद्धतीने, जसे अन्न आधी शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे. त्यानंतर 4 आहे, अन्न तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे. आणि 5वं कारण आहे, द्राक्षे, आंबे अशा नाशवंत फळांची अयोग्य हाताळणी करणे. अशा पद्धतीने आपण इथे कारणे पाहिलेली आहेत. आता आपण उपाय पाहूया.
पहिला उपाय आपल्याला करता येईल, ज्या कारणांनी अशी गुणात्मक अन्न नासाडी होते ती कारणे प्रथम शोधून काढावीत. 2. ज्या स्वयंपाकघरात चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे आणि अन्नाची साठवणूक होत असेल तर ती थांबवली पाहिजे. आणि 3. बाजारातून फळे भाज्या आणताना त्यांची हाताळणी सुयोग्यरित्या केली पाहिजे. यानंतर आ विधान आहे, शिजवलेला भात कच्चा लागत आहे. याचं सुरुवातीला आपल्याला कारण लिहायचं आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला काय उपाय करता येईल ते लिहायचं आहे. कारण पाहूया, भात शिजवताना त्यामध्ये पुरेसे पाणी टाकले नसेल किंवा तो पूर्णतः शिजला नसेल, या कारणांमुळे आपल्याला भात कच्चा लागू शकतो. आता यावर उपाय काय, तर अशा भाताला पुन्हा वाफ द्यावी व पाणी टाकून परत शिजवावे. ई विधान आहे, बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे. याचं कारण पाहूया, बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बऱ्याच वेळा होऊ शकते. आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते. आता यावर उपाय पाहूया. गहू उन्हात वाळत घालावा. अशा प्रकारे 3-4 वेळा उन्हात वाळल्यावर कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावा. पुढे ई विधान आहे, दह्याची चव आंबट अथवा कडवट लागत आहे. कारण पाहूया, दही विरजण लावताना लावलेले विरजण खराब झाले असेल तर दही आंबट किंवा कडवट लागते. जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते. दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी दही खराब होते. आता यावरचा उपाय पाहूया. कडवट दही फेकून द्यावे. आंबट दही ताक करून किंवा साखर घालून वापरावे. विधान आहे, खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे. याचं कारण पाहूया, कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळे ते फळ काळे पडते. यावरचा उपाय पाहूया. कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत. त्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर लावल्यास फळ काळे पडण्याचे प्रमाण कमी होते. प्रश्न 7वा आहे, कारणे लिहा. इथे आपल्याला विधान दिलेलं आहे, त्याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, 5 अंश सेल्सिअस तापमानाला अन्न पदार्थ सुरक्षित राहतात. याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. पाहूया, थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाहीत. जीवाणू, बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत. म्हणून अन्न पदार्थ 5 अंश सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात. दुसरं विधान आहे, सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. उत्तर पाहूया, बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितके जेवण प्लेटमध्ये घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. म्हणून सध्या मोठ्या प्रमाणात समारंभांमध्ये बुफे पद्धतीचा वापर करतात. या ठिकाणी या पाठावर असलेला स्वाध्याय आपला पूर्ण होत आहे. सर्व प्रश्नांची आपण व्यवस्थितपणे इथे उत्तरे लिहिलेली आहेत. ही सर्व उत्तरे तुमच्या वहीमध्ये अतिशय सुंदर अक्षरात लिहा आणि सर्व उत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.